विधान परिषद निवडणुकीवरून नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। नाशिकची जागा ही कोणाला सुटावी, शिवसेनेला सुटावी की भाजपला, यावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असताना नाशिकचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अजूनही ठाम आहे। नाशिकची पारंपरिक जागा आहे आणि ती नाशिकला सुटावी। महापालिका निवडणुकीच्या वेळेस शेवटपर्यंत वाटाघाटी शिवसेना भाजपमध्ये झाल्या नाही आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढलेले होते। त्यामुळे आताच्या विधान परिषदेचं चित्र काय असेल याकडे लक्ष लागलंय। शिवसेनेचे गटनेते अजय बोरसे आपल्यासोबत आहेत। काय चालू आहे? वरिष्ठ नेते तर म्हणतायत की अजून वाटाघाटीच झालेली नाहीये। नाही, मला असं वाटतं की नाशिकच्या विधान परिषद जागेवर खरं तर चर्चाच व्हायला नको, कारण परंपरेने ही जागा आमची आहे, सिटिंग कॅन्डिडेट आमचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर नाशिकची भौगोलिक रचना बघाल तर 15 पैकी 2च आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि अशा परिस्थितीत एक आमदार वाढणं हे शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। महायुती म्हणून आपण जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो, कारण आमदारकीत आपण महायुती म्हणून लढलो आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार हे म्हणण्यापेक्षा ही जागा शिवसेना सुटणं का महत्त्वाचं आहे, कारण आमच्याकडे तसं प्रतिनिधित्व कमी आहे आणि त्यामुळे नाशिकच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे ही जागा आपली होती आणि आपली राहिली पाहिजे। हाच मुद्दा भाजपचा आहे की त्यांचं संख्याबळ जास्त आहे, एकतर आमदार जास्त आहे, शिवाय जे मतदार आहेत तेही जास्त आहे, त्यामुळे ते जागेची मागणी करताय। नाही, मला वाटतं आमदार जास्त आहे असं म्हणणे योग्य होणार नाही, कारण महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा सुटल्या त्यांना सगळ्यांनीच मदत केली ना। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल अथवा एनसीपी असेल आणि इव्हन आपला रिपब्लिकन पक्ष असेल, महायुती म्हणून यांना मतदान झालेलं आहे। लक्षात घ्या, हे उमेदवार महायुतीचे उमेदवार होते, त्यामुळे आमचे एवढे आमदार त्यांचे एवढे आमदार, मला वाटतं हा डिफेन्स योग्य नाही आणि मला असं वाटतं की मुळात कुठेही बॅलन्स असणं आवश्यक आहे आणि ही जागा बॅलन्सच्या दृष्टीनं सुद्धा शिवसेनेलाच राहिली पाहिजे असं सर्व शिवसैनिकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मत आहे। पण अगदी 1-2 दिवसच उरले आहे अर्ज भरण्यासाठी, अद्याप तुमच्या लोकांचे नावं पण जाहीर नाही आहेत किंवा पुढे काय होणार काही चित्र स्पष्ट नाहीये। नाही, मला वाटतं हे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर दिवस काय, काही मिनिटं सुद्धा काफी आहेत आणि शिवसेनेला ही निवडणूक काही नवीन नाही, आपल्याला कल्पना आहे त्या, आणि मागच्या वेळेस सुद्धा रेकॉर्ड मतांनी शिवसेनेनं ही निवडणूक जिंकली होती, त्यामुळे फक्त एकदा साहेबांचा आदेश आला की निवडणूक शिवसेनेनं जिंकली असं समजा। नाशिकच्या जागेची अदलाबदल होण्याची पण दाट शक्यता आहे, जळगावशी किंवा नाशिक अशी अदलाबदल होऊ शकते। नाही, मला वाटतं अशा कुठलाही अदलाबदल होऊ नये, कारण नाशिकचा ह्या जागेवर अधिकार आहे आणि नाशिकला ह्या जागेची गरज पण आहे शिवसेना म्हणून, तर पक्ष म्हणून मला तरी वाटतं ही जागा ही शिवसेनेला सुटली पाहिजे आणि तसा आग्रह आम्ही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे करणार आहोत। तुमच्यासह अनेक नावं चर्चेत होती इच्छुक म्हणून, तुम्ही स्वतः निवडणूक लढणार आहात, काय करणार आहात? नाही, मला असं वाटतं की कुठल्याही पक्षात इच्छुक असणं काही गैर नाही। आमच्या सुद्धा पक्षातले अनेक जण इच्छुक होते, मी सुद्धा इच्छुक होतो, असं काही नाही, परंतु शिवसेनेत आदेश चालतो। माननीय शिंदे साहेब यांच्याकडे इच्छा व्यक्त करणं हा आमचा अधिकार आहे, मात्र उमेदवारी देणं हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचाच अधिकार आहे आणि त्यांनी दिलेला उमेदवार आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे। भाजपला जागा सुटली तर काय कराल? नाही, मला असं वाटतं आता तरी मला काय हा प्रश्न एवढा गंभीर वाटत नाही, कारण ह्या जागेवर परंपरेनं शिवसेनेचाच अधिकार आहे। हे आहेत अजय बोरसे, त्यांचं म्हणणं आहे नाशिकची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपला सुटणार नाही, शिवसेनेचाच या जागेवर अधिकार आहे आणि तसा पाठपुरावा नाशिकच्या स्थानिक शिवसेनेकडून वरिष्ठांकडे केला जात आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।